गुणरत्न सदावर्ते यांच्या ताब्यात असलेल्या एसटी कर्मचारी बँकेचा अहवाल समोर आलाय, ज्यामध्ये आर्थिक स्थिती चिंताजनक असल्याचं सांगितलं जातं। या संदर्भात कर्मचाऱ्यांना काय वाटतं हे आपण सध्या जाणून घेणार आहोत। आपण छत्रपती संभाजीनगरच्या सिडको बस स्थानकामध्ये आहोत आणि या ठिकाणी चालत्या बसवरचे जे काही कंडक्टर ड्रायव्हर आहेत त्यांच्याशी आपण थोडक्यात बोलणार आहोत। कोणती गाडी आहे तुमची? हे संभाजीनगर खामगाव। तुम्ही कुठले, खामगावचे का संभाजीनगर? खामगाव। ते गुणरत्न सदावर्ते यांच्या ताब्यात जी बँक होती तुमची एसटी कर्मचारी, ज्याच्यातून तुम्हाला लोन वगैरे भेटतं, त्या बँकेची स्थिती चांगली नसल्याचा अहवाल आलाय, त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? त्याच्याबद्दल आम्ही नवीन असल्यामुळे तर आम्हाला काही माहिती नाही त्याबद्दल। पण लोन वगैरे मिळतं ना तुम्हाला? लोन वगैरे तर आम्हाला सध्या नवीन आहेत, आम्हाला काही भेटत नाही। पण सदावर्तेचे नेतृत्वात तुम्ही पण आंदोलनात सहभागी होते का? नाही, आम्ही आता जॉईनिंग लेट आलेली 23 मध्ये 2023। तुमचं नाही? बरं, ड्रायव्हर साहेब एक मिनटं या। आपण या ठिकाणी ड्रायव्हर जे आहेत ते ड्रायव्हरकडे सुद्धा जाणार आहोत। काही कर्मचारी नवीन आहेत, जुन्या कर्मचाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा आपण जाणून घेतोय। काय नाव तुमचं? कुशाल देशमुख। कधीची जॉईनिंग आहे? 17ची। आंदोलनात सहभागी होते का? एसटी कर्मचाऱ्यांचं मागे जे आंदोलन झालं अनेक दिवस, जी गुणरत्न सदावर्तेकडे तुम्ही जे नेतृत्व दिलं, त्यांच्या नेतृत्वात जी बँक होती, त्या बँकेतून तुम्हाला लोन मिळतंय, त्या बँकेची आर्थिक परिस्थिती चांगली नाही असं सांगतायत सध्या। मला लोन मिळालं। बँक जशी पूर्वी चांगल्या ताकदीनं चालायची ती परिस्थिती आता बँकेची राहील नाही, म्हणजे बँक अडचणीत यायला लागली आहे। त्याच्याबद्दल आता कर्मचारी म्हणून काय वाटतंय? मला तर लोन मिळालं। हां, तर हे एसटीचे कर्मचारी आहेत, लोन मिळालं म्हणतात, मात्र बँकेच्या आर्थिक परिस्थितीबद्दल त्यांना फारशी माहिती नाही। इतर काही कर्मचारी आहेत, त्यांना सुद्धा आपण भेटण्याचा आपण प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत। हे संभाजीनगरचं बसस्थानक आहे, सुट्ट्या असल्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जी गर्दी आहे ती सुद्धा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अजून एक एसटीचे कर्मचारी आहेत। कुठं निघाली बस? बस कुठं चालली? लोणारला। तुम्ही कुठले? नाशिक। नाशिकचे। कधीची आहे जॉईनिंग? आमची 15-16ची जॉईनिंग। 15-16ची। बँकेत तुमची जी बँक आहे एसटी कर्मचाऱ्यांची, काय नाव आहे बँकेचं? एसटी कोऑपरेटिव्ह बँक। एसटी कोऑपरेटिव्ह बँक। लोन भेटतो तुम्हाला? लोन भेटायचं आता, पहिले भेटायचं, आता बंद झालेलं आहे त्यांचं। किती दिवस झालं बंद झालं? आता जवळजवळ 7-8 महिने झाले असतील। का बरं भेटणं गेले आता? आता त्यांचा काही प्रॉब्लेम असेल, आता मी पण सरकार बँकेत जात नाही। आज एक नवीन अहवाल आला आहे, गुणरत्न सदावर्तेंच्या नेतृत्वाखाली बँक सुरू आहे। त्या अहवालामध्ये असं लिहिलं आहे की त्या बँकेची आर्थिक परिस्थिती सध्या चांगली नाही, परिस्थिती बिघडली असं म्हणतात। काय वाटतंय? बरोबर, तुमचं पण बरोबर आहे। आता बँकवाले पण आम्हाला पण तेच बोलतात का तुमची आमची आर्थिक परिस्थिती तशी म्हणजे पैसे देण्याची नाही आहे। हो, काही चुकलं का सदावर्तेंचं? असं वाटतं का अशी बँकेची डबघाई होते? आता हे बघा, आता ते तर राजकारणाचा विषय झाला, त्याच्यामध्ये ना आपण म्हणजे जास्त बोलण्यात पण मजा नसते। जे चाललं आता आम्ही आमच्या पर्यायाने म्हणजे जेवढा प्रयत्न करतो तेवढं करतोय, असं तो राजकारणाचा विषय झाला। त्या परिस्थिती बिघडली आहे बँकेची? हो, परिस्थिती। अजून एक कर्मचारी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। नमस्कार। नमस्कार। काय चाललंय? काय ड्युटी करतोय? कोणतं गाव? नांदगाव। कधीची जॉईनिंग तुमची? 1198। तुमची जी बँक आहे एसटी कर्मचाऱ्यांची, ज्याच्यातून तुम्हाला लोन वगैरे भेटतं, तुम्ही घेता का लोन? लोन घेतो पण आता वेळेवर मिळत नाही। काय कारण? काय आता एसटीनंच पैसे 6 महिन्याचे दिले नाही म्हणे, जमा नाही केले, त्यामुळं मग हेरफेर बंद आहे। गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली ती बँक आहे, त्या बँकेचा एक अहवाल आज समोर आलाय। त्या अहवालात असं म्हटलंय की बँकेची आर्थिक परिस्थिती चांगली नाही। आता ते काय, आता ते सदावर्तेच्यामुळं आता काय, आता ते पहिलं बरं होतं एका हिशोबाला। मग सदावर्ते साहेबांमुळं बरं नाही का? बरं का झालं असेल असं? काय जास्त बोलणारे माणसं आहे ते काय। हां, त्याच्यामुळे नुकसान होतंय। हो। हे एसटी कर्मचारी आहेत, थोडंसं बोलायला, राजकीय बोलायला थोडंसं टाळतायत। अजून एक चालक आपल्याकडे आहेत, कंट्रोलरला बरं, कंट्रोलरला भेटून आला? हो, भेटून आलो। नोंद केली एसटी? मग नेमकी कुठं चालली एसटी? जालना। जालन्याला चालली का? कधीपासून आहेत सेवेमध्ये? मला आता 13 वर्ष झाली। लोन भेटतं का एसटी कर्मचारी बँकेचं? हो, भेटतं ना। किती भेटलं तुम्हाला? मला 10 लाख रुपये। कधी घेतले तुम्ही? मी 2008 मध्ये। त्याच्यानंतर घेतलं नाही, ते सगळं लोन फिटलं का आधीचं? अजून चालू आहे। एसटीचं लोन एकदा घेतल्यावर लवकर भेटत नाही।
बरं आता त्याला कारणीभूत काही ठिकाणी आम्ही बी आहे. आता दुसरी एक माहिती समोर आली आहे. तुमची जी बँक आहे, ज्या बँकेतून तुम्ही कर्ज घेतलेलं आहे, त्या बँकेची आर्थिक परिस्थिती सध्या चांगली नाही म्हणतायत. असं तर आम्हाला काही वाटत नाही, कारण की आमच्या बँकेची 100% वसुली, त्याची आर्थिक परिस्थिती वाईट व्हायचं काही कारणच नाही ना. आज अहवाल आला नेमका सदावर्ती बँकेच्या प्रमुखपदी आल्यानंतर बँकेची परिस्थिती हलाखीची झाली आहे, चिंताजनक झाली असं म्हणतात. बँकेची परिस्थिती वाईट व्हायचं काही कारणच नाही ना सर. अहवाल आला आहे. जर कर्मचाऱ्याच्या पगारातून जर 100% वसुली आहे तर त्याचं बँकेचं हे प्रगती वाटायचं कारण काय? तुम्हाला हा प्रश्न पडला की त्याला पगार नंतर होतो पण कपात पहिले होती ना, मग बँकेला तोट्यात जायचं कारण काय? तरी पण तोट्यात गेली आहे बँक. कसं काय गेली मग? म्हणजे वरिष्ठांनी खाल्ला असेल किंवा पुढारी लोकांनी खाल्ला असेल त्याला. हां, युनियनचा काय दोष आहे त्याच्यामध्ये? सदावर्ती अध्यक्ष आहेत ना त्याचे. मग सदावर्ती कशाला खातील हो? सदावर्तीने भरपूर कर्मचाऱ्यांसाठी केलंय, पण आता त्यावेळेस आमच्या संघटनेने आम्हाला साथ दिला नाही ना. बरोबर आहे का नाही? आमच्या संघाच्या काही लाख लोकांनी सरकार संघ हात मिळवून घेतला, कर्मचाऱ्यांचं हे केलं. सदावर्ती काय करणार आहे त्याला? कर्मचाऱ्यांमध्ये युनियनमध्ये एकी पाहिजे ना, युनियन बी पॉवरफुल पाहिजे ना. आमची युनियन आणि आमचे कर्मचारी एकत्र आहेत, सदावर्तीचं काय काम होतं तिथं? पण बँक तुम्हाला सांभाळायला दिल्यावर तुम्ही व्यवस्थित सांभाळायला पाहिजे ना. आम्हाला कशाला बँक सांभाळायला दिली? बँके तरी 7 वर्ष ताब्यात दिली, पण वर सगळं मॅनेजमेंट सरकारच करते ना त्याचं. मग कर्मचारी 7 वर्ष काय करतात त्याच्यामध्ये? अजून एक कर्मचारी आहेत. काय नाव तुमचं? माझं नाव कल्याणराव साहेब देशमुख, अंबडागर. बरं. आणि एस टी कुठून कुठं चालली? ही आमची आली आता अंबड ते औरंगाबाद, परत आता औरंगाबाद ते म्हणजे संभाजीनगर ते अंबड चालली. तुम्ही एस टी बँकेचं लोन घेतलंय का? तुमची जी बँक घेतलंय. किती घेतलंय? 4.5 लाख रुपये. 4.5 लाख. हां, कधी घेतलंय? त्याला झाले 4 वर्ष, अजून पेटलं झाले. पण ती बँक डब घ्यायला आलेत म्हणून असा अहवाल आलाय आज. SBI नाही एस टी बँक. नाही SDI तसं काही नाही. नाही तुमच्यापर्यंत माहिती आलं नाही अजून. काहीच नाही. 100% वसुली डब घाली याचा विषयच नाही. त्याचा चौकशी अहवालात असं सांगितलंय की बँक डब घ्यायला चालली. नाही कोण म्हणतस? चौकशी अहवाल आलाय, चौकशी झाली बँकेची, त्याचा अहवाल आता आमच्यापर्यंत पोहोचलाच नाही ना आतापर्यंत. अहवाल पोहोचला नाही. तर जी काही बँक डब घ्यायला आलेली आहे त्याचा अहवाल अद्याप कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचलेला नाही. मात्र अनेक कर्मचारी या बँकेवरती निर्भर आहेत, त्यामुळे बँक जर अडचणीत आली तर अनेक कर्मचाऱ्यांची अडचण निर्माण होणार आहे. कॅमेरामॅन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.